25 नोव्हेंबर 2024 महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि द्वैभाषिक मुंबई राज्याचे देखील पहिले मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडे अतिशय आदराने पाहिले जातं असे यशवंतराव बळवंतराव चव्हाण. विद्यार्थी मित्रांनो, यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी विठाबाईंच्या पोटी तत्कालीन सातारा जिल्हा आणि सध्याच्या सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र या छोट्याशा गावी त्यांचा जन्म झाला. या ठिकाणी महाराष्ट्राला एक थोर परंपरा आहे, सुसंस्कृत राजकारण्यांची थोर परंपरा आहे. प्रथमतः मी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला वंदन करतो आणि मी माझ्या विचाराला प्रारंभ करतो. सन्माननीय व्यासपीठ, कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्माननीय कोळी सर, गंगादेवी शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष तथा लोकमत व्रतसमूहाचे वार्ताहर राधाकृष्णजी गाडेकर, या प्रशालेचे पर्यवेक्षक सन्माननीय धोंगणे सर, माझे सर्व सहकारी मित्र, विद्यार्थी बंधू भगिनी, सर्व शिक्षकेतर कर्मचारी. विद्यार्थी मित्रांनो, 1 मे 1960 पासून 2024 पर्यंत महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर महाराष्ट्राला अनेक सुसंस्कृत नेत्यांची परंपरा या ठिकाणी लाभलेली आहे. यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र. आज आपण महाराष्ट्रामध्ये कुठे जरी गेलो तर महाराष्ट्र कुणाचा, तर यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र त्या ठिकाणी बोललं जातं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांच्या परंपरेत वाढलेले विलासराव देशमुख असतील, सन्माननीय शरदचंद्रजी पवार असतील, यासारख्या असंख्य नेत्यांची परंपरा या महाराष्ट्राला लाभलेली आहे. सध्याच्या राजकारणाचा स्तर एवढा ढासळलेला आहे की कुठंतरी पुन्हा एकदा आपण यशवंतरावांचं बोट सोडल्याचं या ठिकाणी जाणवतं. छोट्याशा देवराष्ट्र या गावामध्ये हेंद्रे मराठा कुटुंबामध्ये, अर्थात हेंद्रे पाटील कुटुंबामध्ये यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म झाला आणि त्यांचं शिक्षण कराडच्या शाळेत झालं. कराडच्या लोकमान्य हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. पहिल्यांदा या ठिकाणी या देशातली परिस्थिती अशी होती की भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फासावर चढवण्यात आलं. 23 मार्च 1931 ला सगळा देश ढवळून निघाला आणि मलाही या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून 1931 मध्ये त्यांनी कराडच्या शाळेमध्ये जो एक झाड होतं त्या झाडावरती भारताचा तिरंगा फडकावला. भारताचा तिरंगा फडकावल्यानंतर ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यात आलं आणि पहिल्यांदा यशवंतरावांना 18 महिन्याची जेल झाली. या जेलमध्ये भेटण्यासाठी त्यांच्या आई विठाबाई आल्या आणि विठाबाईंनी त्यांना भेटल्यानंतर त्यांना सांगितलं की यशवंता, तुझं जर काही चुकीचं वागलं नसेल तर अजिबात ब्रिटिशांची माफी मागायची नाही. कारण कराडच्या शाळेचे जे टिळक हायस्कूलचे मुख्याध्यापक होते, या मुख्याध्यापकांनी विठाबाईंना सांगितलं, जर यशवंताला बाहेर काढायचं असेल, तुरुंगामधून जर बाहेर काढायचं असेल तर ब्रिटिश सरकारची तुम्हाला माफी मागावं लागेल. तेव्हा विठाबाईंनी यशवंताला जाऊन सांगितलं की यशवंता, तुझं जर वागणं 100% खरं असेल, तू चुकीचा जर नाही वागला असेल तर अजिबात ब्रिटिशांची त्या ठिकाणी माफी मागायची नाही. आणि हा पहिल्यांदा आईच्या विचाराचा प्रभाव यशवंतराव चव्हाणावरती पडला. मला सांगा, यशवंतरावांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये अनेकदा लिहिलेलं आहे की मी जो आज आहे, आज मी जो घडलेला आहे तो केवळ आणि केवळ माझ्या आईमुळे. माझ्या आईने जर मला तुरुंगात येऊन सांगितलं नसतं, यशवंता तू जर 100% बरोबर असशील, तू चुकीचं जर वागला नसशील तर अजिबात तुला ब्रिटिशांची त्या ठिकाणी माफी मागण्याची विद्यार्थी मित्रांनो गरज नाही. आणि म्हणून यशवंतराव चव्हाणासारखा सुसंस्कृत राजकारणी, उत्तम संसदपटू म्हणून यशवंतरावांची ख्याती आहे.
आणि त्याचाच वारसा कैलासवासी विलासराव देशमुख यांनी चालवला. शरदचंद्रजी पवार हे महाराष्ट्राचं त्या ठिकाणी समर्थपणे या ठिकाणी नेतृत्व करत आहे. 1 मे 1960 ला प्रचंड विरोधानंतर या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाला. 105 जणांनी आपलं हौतात्म्य पत्करलं आणि 105 जणांच्या हौतात्म्यातून या मुंबईसह या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र तयार झाला आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश दिल्लीवरून आणण्याचं काम यशवंतराव चव्हाण यांनी केलं. यशवंतराव चव्हाण यांनी हा जो मंगल कलश आणला आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यशवंतराव चव्हाणावर महाराष्ट्राचा अर्थात संयुक्त महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी त्या ठिकाणी ठेवली. विद्यार्थी मित्रांनो, अनेक प्रसंग आहेत यशवंतरावांच्या जीवनातील सांगण्यासाठी. बाळ यशवंतराव शाळेत असताना शिक्षकांनी त्यांना विचारलं, विद्यार्थ्यांना ते विचारत होते. त्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांच्या मुलाखती शिक्षक घेत होते, तुला काय बनायचंय, तुला काय बनायचंय, तुला काय बनायचंय आयुष्यामध्ये. तेव्हा कोण विद्यार्थी सांगत होता मला डॉक्टर बनायचे, कोणता विद्यार्थी सांगत होता की मला वकील बनायचे, कोणता विद्यार्थी सांगत होता की मला इंजिनियर व्हायचंय. जेव्हा यशवंतरावांची पाळी आली तेव्हा यशवंतराव उठले आणि मला यशवंतराव बळवंतराव चव्हाण व्हायचं लक्षात ठेवा. म्हणजे या महाराष्ट्राचं नेतृत्व आणि उत्तम नेतृत्व मला करायचं आहे, हे बालवयात यशवंतांनी सांगितलेलं वाक्य होतं. यशवंतराव चव्हाणासारखा सुसंस्कृत राजकारणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आजपर्यंत तरी झाला नाही. या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांबद्दल अनेक किस्से तुम्हाला सांगता येतील. 1977 ला त्या ठिकाणी कराडमध्ये एक साहित्य संमेलन भरलं होतं आणि मग कराडच्या साहित्य संमेलनाचं त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या दुर्गा भागवत. आणि मग दुर्गा भागवत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अर्थात त्या काळात ते संरक्षण मंत्री होते लक्षात ठेवा, कारण देशाचे संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि उपपंतप्रधान यासारख्या महत्वाच्या पदावर यशवंतरावांनी काम केलं. आणि दुर्गा भागवत यांनी स्वागत अध्यक्ष म्हणून साहित्य संमेलनाचं यशवंतरावांना निमंत्रण दिलं. दरम्यानच्या काळात इंदिरा गांधी यांनी देशामध्ये इमर्जन्सी लागू केली, आणीबाणी लागू केली. आणीबाणी लागू केल्यानंतर हा ठपका यशवंतरावावर ठेवण्यात आला, कारण त्या सरकारमध्ये इंदिराजींच्या सरकारमध्ये यशवंतराव हे त्या ठिकाणी परराष्ट्र व्यवहार मंत्री होते. आणि म्हणून या साहित्य संमेलनामध्ये यशवंतरावांना प्रचंड विरोध झाला. काळे झेंडे त्यांना दाखवण्यात आले तरी देखील यशवंतराव त्या साहित्य संमेलनात आले, पण साहित्य संमेलनात येऊन ते व्यासपीठावर गेले नाहीत. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला ते उभारले आणि डाव्या बाजूला उभारून त्यांनी माईक हातात घेतला आणि माईक हातात घेऊन त्यांनी त्या संमेलनाचा स्वागत अध्यक्ष म्हणून त्यांनी आपले विचार व्यक्त करायला सुरुवात केली. आणि त्यांनी 2 मिनिटात आपले विचार व्यक्त केले. काय विचार व्यक्त केले हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. ते म्हणाले की कराड सारखी जी नगरी आहे ही कराड सारखी नगरी कोयना आणि कृष्णा या संगमावरती बसलेली आहे आणि कोयना आणि कृष्णा या 2 नद्याने आपला द्वेष, आपला मत्सर हा बाजूला सारून या 2 नद्या जशा एकत्र आल्या आहेत, कुठलाही मनभेद ठेवता त्या ठिकाणी या 2 नद्या एकत्र आल्या आहेत, तसंच आपण देखील सर्व मनभेद, सर्व मतभेद विसरून त्या ठिकाणी एकत्र येऊयात आणि हे साहित्य संमेलन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी यशस्वी करूयात. हे स्वागत अध्यक्ष म्हणून त्यांनी स्टेजच्या खाली त्या ठिकाणी भाषण केलं. मला सांगा, देशाचा परराष्ट्र व्यवहार मंत्री स्टेजवर जाण्यापेक्षा त्या ठिकाणी स्टेजच्या खाली थांबून डाव्या बाजूला थांबून आपले विचार व्यक्त करतो अगदी विनम्रपणाने. एवढा विनम्र नेता महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजपर्यंत विद्यार्थी मित्रांनो झाला नाही. नागपूरमध्ये विद्यार्थी मित्रांनो त्यांचा वाढदिवस साजरा होणार होता. नागपूरच्या दौऱ्यावर असताना त्यांचा वाढदिवस 12 मार्च रोजी ते नागपूरला गेले आणि नागपूरमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस करायचा ठरवला, परंतु अनेक विरोधकांनी त्यांचा विरोध केला. यशवंतराव मुर्दाबाद, यशवंतराव मुर्दाबाद. यशवंतराव चव्हाणांनी त्यांचा विरोध केला नाही. जे मला मुर्दाबाद म्हणत आहेत आणि जास्तीत जास्त मुर्दाबाद म्हणत आहेत याचा अर्थ मुर्दाबाद म्हणणाऱ्यांना माझी अगोदर आठवण येते. मुर्दाबाद म्हणणाऱ्याचं देखील स्वागत आहे आणि जिंदाबाद म्हणणाऱ्याचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. म्हणजे झालेली जहिरी टीका देखील अत्यंत नम्रपणाने आणि मोठ्या मनाने यशवंतराव स्वीकारत होते आणि टीका देखील स्वीकारण्याची त्यांच्याकडे दानत होती. विद्यार्थी मित्रांनो,
अनेक प्रसंग आहेत. प्रके आत्रे हे टिळकाने काढलेलं जे मराठा नावाचं वर्तमानपत्र होतं, या वर्तमानपत्राचे प्रके आत्रे अर्थात प्रल्हाद केशव आत्रे हे संपादक होते. संपादक असताना प्रके आत्रे म्हणजे प्रसिद्ध साहित्यकार होते आणि त्या मराठा नावाच्या वर्तमानपत्रातून सरकारवर टीकेची झोड उठवण्याचं काम हे प्रके आत्रे करत होते. एका पत्रकाराने प्रश्न विचारला की प्रके आत्रेंना तुम्ही का उत्तर देत नाही? तेव्हा प्रके आत्रेच्या प्रश्नांबद्दल यशवंतराव चव्हाण म्हणाले की प्रके आत्रे थोर साहित्यिक आहे, हा आदर माझ्या मनात कायम राहावा आणि म्हणून मी मराठा नावाचं वर्तमानपत्र त्या ठिकाणी वाचत नाही. प्रके आत्रेंना प्रचंड राग आला. माझं वर्तमानपत्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वाचत नाही, हा राग मनात आला. आणि जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून 1 मे 1960 रोजी यशवंतरावांनी शपथ घेतली, तेव्हा 2 मे 1960च्या मराठा नावाच्या वर्तमानपत्रामध्ये एक अग्रलेख लिहिला की निपुत्रिक यशवंतरावांच्या हाती महाराष्ट्राची धुरा. अग्रलेखाचं नाव होतं निपुत्रिक यशवंतरावांच्या हाती महाराष्ट्राची धुरा. तेव्हा यशवंतरावांना खूप वाईट वाटलं, कारण यशवंतरावांनी 1942च्या चलेजावच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. यशवंतरावांनी प्रके आत्रे यांना फोन केला आणि फोन करून त्यांना सांगितलं की आत्रेजी, मी निपुत्रिक नाही, तुम्हाला माहित असावं म्हणून मी तुम्हाला फोन केलेला आहे. ते म्हणायला लागले की 1942च्या आंदोलनामध्ये जेव्हा मी भाग घेतला आणि मी भूमिगत झालो, तेव्हा ब्रिटिश पोलिसांनी माझ्या घरावर धाड घातली आणि घरात माझी जी पत्नी होती वेणूबाई, या वेणूबाई जेव्हा प्रेग्नेंट होती, गरोदर होती, तिच्या गर्भावर लाथा घालण्याचं काम ब्रिटिश पोलिसांनी केलं. लाथा काठ्याने माझ्या पत्नीला मारहाण केली आणि तिच्या पोटातला गर्भ निघून खाली पडला आणि त्या ठिकाणी पुन्हा मला पुत्र होण्याची शक्यता डॉक्टरने त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून मी सध्या निपुत्रिक आहे. या ठिकाणी प्रके आत्रेला खूप वाईट वाटलं. प्रके आत्रेने वेणूबाईचे पाया पडून त्या ठिकाणी माफी मागितली आणि दुसऱ्या दिवशी 3 मे 1960ला जाहीर सभेमध्ये प्रके आत्रे, यशवंतराव चव्हाण आणि वेणूबाई चव्हाण यांची जाहीर माफी स्टेजवर मागितली. म्हणजे अशा पद्धतीनं दोघेही जरी विरोधक असले, मतभेद असतील, परंतु मनभेद मात्र त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कदाचित नव्हते. आणि म्हणून आत्ताच्या राजकारणाचा स्तर जर आपण पाहिला, निश्चितपणे त्या काळातलं राजकारण आणि आजचं राजकारण पाहिलं तर निश्चितपणे लाज वाटण्यासाठी राजकीय व्यक्ती सध्या व्यासपीठावर या ठिकाणी बोलत आहेत. या देशाचं, या राष्ट्राचं किंवा महाराष्ट्राचं वाटोळं जर कोण केलं असेल तर ते फक्त राज्यकर्त्यांनी आणि राज्यकर्त्यांनी. सध्या विचाराची जागा विखाराने घेतलेली आहे, मतभेदाची जागा मनभेदाने घेतलेली आहे आणि मित्रत्वाची जागा शत्रुत्वाने घेतलेल्या विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून शेवटी मला म्हणावंसं वाटतं की न्याय व्यवस्था तिथे सध्या बरबटलेली आहे. सुरेश भटांची एक कविता आहे. सुरेश भटांच्या कवितेचे 2 वाक्य तुम्हाला मी सांगतो. गर्दीत सामील गारद्यांच्यानी, गर्दीत सामील गारद्यांच्यानी, मेड्या वाचून आता मला उपाय नाही. म्हणजे गारद्यांच्या गर्दीत रामशास्त्री सामील झाला, लक्षात ठेवा. म्हणजे देशाची न्याय व्यवस्था देखील किती बरबटलेली आहे, राजकीय लोकांनी किती बरबटून सोडलेली आहे हे याच्यावरून सुरेश भटांच्या या ओळीवरून तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून जाता जाता मला असं या ठिकाणी एवढंच म्हणावंसं वाटतं की कुठेतरी आपण यशवंतरावाच्या विचाराचं बोट आपण सोडलंय की काय याची शंका या ठिकाणी मला या ठिकाणी येत आहे. परत एकदा मी यशवंतरावांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि मी माझ्या विचारांना पूर्ण विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.